Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer from DKT Yeshwantrao Chavan Polytechnic, unit number 5, database security and transaction processing आपण चालू केलेला आहे. तर आजचे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते आपले लास्ट लेक्चर आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण वेगवेगळे जे पॉइंट्स डिस्कस करणार आहोत ते आहेत डेटाबेस बॅकअप्स. डेटाबेस बॅकअप म्हणजे काय, त्यानंतर डेटाबेस बॅकअपचे वेगवेगळे टाइप्स आहेत, फिजिकल बॅकअप अँड लॉजिकल बॅकअप. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ बॅकअप, बॅकअपचे महत्व काय, त्यानंतर टाइप्स ऑफ फेल्युअर. फेल्युअर म्हणजेच काय, तर डेटाबेस मध्ये बॅकअप घेण्याची काय गरज आहे किंवा डेटाबेस फेल्युअर होण्याचे कोणकोणते वेगवेगळे टाइप्स आहेत ते बघायचे आहेत. त्यानंतर कॉजेस ऑफ डेटाबेस फेल्युअर, फेल्युअर होण्याचे कोणकोणते कारणे आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे डेटाबेस रिकव्हरी. डेटाबेस रिकव्हर कसा करायचा, म्हणजे फेल झाला तर तो परत आपल्याला डेटाबेस रिकव्हर कशा पद्धतीने करायचा. त्याचे पण दोन टाइप्स आहेत, बॅकवर्ड रिकव्हरी अँड फॉरवर्ड रिकव्हरी. अशा पद्धतीने आपण हे पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण प्रिव्हिलेजेस, सिस्टीम प्रिव्हिलेजेस आपण बघितलेले होते, ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग हे पण आपण पॉइंट डिस्कस केला होता. तर आता आजच्या या लेक्चर मध्ये आपण डेटाबेस बॅकअप पासून चालू करणार आहोत आणि आजचे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते लास्ट व्हिडिओ लेक्चर आहे. इथं आपला DMA चे युनिट 5 कंप्लीट होतात. तर आजच्या या लेक्चर मध्ये बघा बाळांनो, आपण कन्सेप्ट बघणार आहोत डेटाबेस बॅकअप. तर डेटाबेस बॅकअप म्हणजे काय, बॅकअप माहित असेल तुम्हाला, म्हणजे आपण काय करतो बघा, मोबाईल जर खराब झाला, मोबाईलवरचा डेटा काय करतो आपण एके ठिकाणी पेनड्राईव्ह वरती किंवा USB आपण काय करतो मेमरी कार्ड वरती डेटा सगळा स्टोअर करतो, म्हणजे त्याचा बॅकअप घेतो. समजा आपण न्यू मोबाईल घेतला तर त्याच्यावरती ते पण मेमरी कार्ड इन्सर्ट केलं तर ऑटोमॅटिकली आपला प्रिव्हियस डेटा आपल्याला मिळतो ना. मग आपण का घेतो की तो डिव्हाइस खराब होऊ नये म्हणून. खराब झाला तर आपल्याला डेटा पाहिजे ना, मग डेटा स्टोअर करतो आपण, तर त्यालाच म्हणायचं डेटाबेस बॅकअप. डेटाबेस बॅकअप इज अ वे टू प्रोटेक्ट अँड रिस्टोअर अ डेटाबेस. म्हणजे डेटा काय करायचा, प्रोटेक्ट करायचा आणि अगेन रिस्टोअर करायचा, परत तो कुठेतरी स्टोअर करायचा. इट इज अ परफॉर्म्ड थ्रू डेटाबेस रिप्लिकेशन अँड कॅन बी डन फॉर अ डेटाबेस और अ डेटाबेस सर्व्हर. डेटाबेस बॅकअप इज अ परफॉर्म्ड बाय द RDBMS और सिमिलर डेटाबेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. म्हणजे RDBMS मध्ये पण करतो आणि अनदर वेगवेगळे जे सॉफ्टवेअर्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण डेटाबेस बॅकअप करू शकतो. डेटाबेस बॅकअप विच इज डन बाय द ऍडमिनिस्ट्रेटर. डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर्स कॅन यूज द डेटाबेस बॅकअप कॉपी टू रिस्टोअर द डेटाबेस टू इट्स ऑपरेशनल स्टेट अलॉंग विथ इट्स डेटा अँड लॉग्स. द डेटाबेस बॅकअप्स कॅन बी स्टोअर्ड लोकली ऑर ऑन बॅकअप सर्व्हर. डेटा कुठे स्टोअर करू शकतो आपण, त्या लोकलच्या मशीन वरती स्टोअर करू शकतो किंवा सर्व्हर साइडला पण आपण काय करू शकतो, डेटा स्टोअर करू शकतो. डेटाबेस बॅकअप इज अ स्टोरेज ऑफ अ डेटा, दॅट मीन्स कॉपी ऑफ द डेटा. म्हणजे बॅकअप म्हणजेच काय, त्या डेटाची अनदर कॉपी आपण म्हणून स्टोअर केलं तर त्याला म्हणायचं डेटाबेस बॅकअप. इट इज अ सेफगार्ड अगेन्स्ट दी अनएक्सपेक्टेड डेटा लॉस अँड ऍप्लिकेशन एरर. म्हणजे तो सेफगार्ड म्हणजेच का, सेव्ह का करायचं, तर अचानक डेटा लॉस होऊ नये किंवा एखादी एरर आल्यामुळे त्यामधला डेटा लॉस होऊ नये, करप्ट होऊ नये, ह्याच्यासाठी आपण डेटाबेस बॅकअप घेतो. इट प्रोटेक्ट्स द डेटाबेस अगेन्स्ट द डेटा लॉस. इफ द ओरिजिनल डेटा इज लॉस्ट देन युजिंग द बॅकअप इज रिकन्स्ट्रक्टेड. समजा जर त्या डेटाबेस मधला डेटा जर करप्ट झाला तर आपल्याकडे बॅकअप असेल तर आपण परत रिकन्स्ट्रक्ट करू शकतो किंवा रिस्टोअर करू शकतो. तर बॅकअपचे अगेन दोन टाइप्स आहेत, फिजिकल बॅकअप अँड लॉजिकल बॅकअप. आता ते वन बाय वन आपण बघूया. फिजिकल बॅकअप म्हणजे काय आणि लॉजिकल बॅकअप म्हणजे काय. फिजिकल बॅकअप्स आर दी बॅकअप्स ऑफ फिजिकल फाइल्स आर युज्ड स्टोरिंग अँड रिकव्हरिंग युअर डेटाबेस सच एज डेटा फाइल्स, कंट्रोल फाइल्स अँड अचीव्ड रीडो लॉग्स किंवा लॉग्स फाइल. म्हणजे इथं आपण काय करू शकतो, फिजिकली आपण डेटा स्टोअर करू शकतो. इट इज अ कॉपी ऑफ फाइल्स स्टोरिंग डेटाबेस इन्फॉर्मेशन टू सम अदर लोकेशन सच एज अ डिस्क, सम ऑफलाईन स्टोरेज लाईक मॅग्नेटिक टेप. म्हणजे हार्ड डिस्क वरती किंवा अनदर DVD किंवा ब्लू-रे डिस्क, अशा ज्या डिस्क असतात त्याच्यावरती आपण त्याचा कॉपी म्हणून त्याच्यावरती कॉपी पेस्ट करून डेटा स्टोअर करू शकतो, जेणेकरून आपल्या सिस्टीम जर क्रॅश झाली किंवा डेटाबेस क्रॅश झाला तर त्याच्यामध्ये तो जो बॅकअप आहे तो आपण अगेन यूज करून रिकन्स्ट्रक्ट करू शकतो. फिजिकल बॅकअप्स आर दी फाउंडेशन ऑफ रिकव्हरी मेकॅनिझम इन द डेटाबेस. फिजिकली बॅकअप्स प्रोव्हाइड्स दी मिनिट्स डिटेल्स अबाउट द ट्रान्झॅक्शन अँड मॉडिफिकेशन टू द डेटाबेस. म्हणजेच काय, फिजिकली म्हणजे आपण हार्ड डिस्क वरती किंवा ब्लू-रे डिस्क किंवा DVD वरती जर आपण तो डेटा स्टोअर केला तर काही मिनिटातच आपण परत तो रिकन्स्ट्रक्ट किंवा ट्रान्झॅक्शन करू शकतो. नेक्स्ट आहे म्हणजे फिजिकली बॅकअप म्हणजेच काय, बॅकअप घ्यायचा पण तो फिजिकली डिव्हाइसेस म्हणजेच हार्ड डिस्क DVD वगैरे यूज करून त्याच्यावरती जो बॅकअप आपण घेतो त्याला म्हणायचं फिजिकली बॅकअप. अँड लॉजिकली बॅकअप. लॉजिकली बॅकअप कंटेन्स दी लॉजिकल डेटा विच कॅन बी एक्सट्रॅक्टेड फ्रॉम अ डेटाबेस. लॉजिकली काय करायचं, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला वेगळं काही डेटा डिव्हाइसेस वगैरे यूज करायचं नाही, तर त्याच मशीनवरती आपण काय करायचं वेगवेगळ्या पद्धतीनं. फॉर एक्झाम्पल मी काय केलेलं, आपण टेबल तयार करतो आणि सेम टेबल मला पाहिजे असेल तर मी तो
टू सेम टेबल सेम नावाने करू शकत नाही, पण तो सेम टेबल सेम नाव विथ व्ह्यू क्रिएट करून आपण करू शकतो. म्हणजे तो परत त्याच टेबलची कॉपी आपण अनादर करतो ना, मग त्याला आपण म्हणायचं व्ह्यू क्रिएट केलो तर त्यालाच आपण म्हणतो की लॉजिकल बॅकअप. म्हणजेच काय, इट इन्क्लूड्स द बॅकअप ऑफ लॉजिकल डेटा लाईक व्ह्यूज, प्रोसिजर्स, फंक्शन्स अँड टेबल्स. इट इज युजफुल सप्लिमेंट टू फिजिकल बॅकअप्स इन मेनी सर्कमस्टन्सेस बट नॉट अ सफिशियंट प्रोटेक्शन अगेन्स्ट द डेटा लॉस विदाउट फिजिकल बॅकअप्स बिकॉज लॉजिकल बॅकअप प्रोव्हाइड्स द स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन. लॉजिकल बॅकअपसाठी काय लागते, ज्या पद्धतीने स्ट्रक्चर आहे त्या पद्धतीनेच ते क्रिएट करावं लागतं, पण फिजिकल बॅकअपसाठी स्ट्रक्चर वगैरे क्रिएट करायची काही गरज नसते. अशा पद्धतीने याच्यावरती क्वेश्चन विचारतात बघा. एक्सप्लेन बॅकअपचं, डेटाबेस बॅकअप किंवा एक्सप्लेन दी टाइप्स ऑफ दी बॅकअपचं, तर तुम्ही सांगू शकता फिजिकल बॅकअप अँड लॉजिकल बॅकअप्स. त्यानंतर आपण इम्पॉर्टन्स ऑफ बॅकअप, म्हणजे बॅकअप घेण्याची काय गरज आहे. तर समजा तुम्ही एखादं स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट केलाय, त्याचा डेटाबेस तुम्ही स्टोअर करणार, तर तो जो डेटा आहे तो लॉस होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही काय कुठेतरी तो परत बॅकअप घेऊन रिस्टोअर करणार ना, मग त्याची काय गरज आहे. तर तो अगेन तुम्हाला समजा मेमरी, तुमची त्या सिस्टीमची मेमरी कॅश झाली किंवा अगेन सिस्टीमच तुमचा शटडाऊन झाला, फेल झाला असेल, तर तुम्हाला तो बॅकअप घ्यायचा असेल तर तो म्हणजे तुम्ही परत ते घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी जर बॅकअप घेतला असेल तर तो तुम्ही रिकन्स्ट्रक्ट अनादर मशीन वरती काय करू शकता, यूज करू शकता. तर त्याच्यासाठी आपण बॅकअप घेणं खूप महत्वाचं आहे. तर फर्स्ट इम्पॉर्टन्स आहे प्लॅनिंग अँड टेस्टिंग बॅकअप्स हेल्प्स अगेन्स्ट द फेल्युअर ऑफ मीडिया फेल झाली तर, ऑपरेटिंग सिस्टीम अचानक बंद झाली किंवा क्रॅश झाली तर, सॉफ्टवेअर अँड अदर काइंड ऑफ फेल्युअर्स कॉजेस सिरियस डेटा क्रॅश, ज्याच्यामुळे डेटा लॉस होतो. असे वेगवेगळे कारणे आहेत, त्याच्यासाठी आपण बॅकअप घेणं खूप महत्वाचं आहे. इट डिटरमाइन्स द स्पीड अँड सक्सेस ऑफ रिकव्हरी. म्हणजे समजा ती सिस्टीम खराब झाली तर तुम्हाला दुसरीकडे डेटा आहे तो तुम्ही इझिली यूज करू शकता. फिजिकली बॅकअप्स एक्सट्रॅक्ट द डेटा फ्रॉम फिजिकली स्टोरेज. फिजिकली स्टोरेज म्हणजेच काय, डिस्क, टेप वगैरे. ऑपरेटिंग सिस्टीम इज एन एक्झाम्पल ऑफ फिजिकल बॅकअप. Logically backups extract data using SQL from the database and store it in binary file. म्हणजे logically backup कशामध्ये स्टोअर केला जातो, बायनरी फाईल मध्ये स्टोअर केला जातो. Logical backup is used to restore the database object into the database. म्हणजेच ऑब्जेक्ट म्हणजे टेबल व्ह्यू मध्ये तो डेटाबेस मध्ये स्टोअर केला जातो. So that logical backup utilities allows the DBA administrator, DBA म्हणजेच काय, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर, to backup and recover selected object. म्हणजे लॉजिकल बॅकअप कोण करू शकतो, DBA काय करू शकतो, लॉजिकल बॅकअप यूज करू शकतो. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन विचारतात, राईट द इम्पॉर्टन्स ऑफ द बॅकअप, तर तुम्ही एक्सप्लेन करू शकता. आता त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत, टाइप्स ऑफ फेल्युअर. टाइप्स ऑफ फेल्युअर म्हणजेच काय, तर फेल्युअर म्हणजेच काय, सिस्टीम फेल कधी होते, सिस्टीम खराब कधी होते किंवा डेटाबेस मध्ये डेटा कधी फेल होऊ शकतो, हे जे आहे ते आपण बघणार आहोत. डेटाबेस सिस्टीम फेल्युअर म्हणजे काय, द डेटाबेस सिस्टीम इटसेल्फ टर्मिनेट्स अन ऍक्टिव्ह ट्रान्झॅक्शन because the DBMS is not able to execute it. ऍक्टिव्ह ट्रान्झॅक्शन म्हणजे जेव्हा मी स्टेट्स बघितलेले आपण ट्रान्झॅक्शनच्या, म्हणजे जेव्हा ऍक्टिव्ह होते, नॉट पार्शली होते, त्यावेळी जेव्हा जर अनब्लॉक झाली किंवा सिस्टीम रन नाही झाली तर काहीतरी एरर असतात, म्हणूनच ती सिस्टीम रन होत नाही ना, म्हणजे ती काय होते, सिस्टीम फेल होते, म्हणजे ती सिस्टीम काय होते, स्टॉप होते. म्हणजेच काय, इट हॅज टू स्टॉप बिकॉज ऑफ दी सम कंडिशन्स, काहीतरी कारणास्तव ती काय होते, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली डन होत नाही. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ डेडलॉक और resource unavailability the system aborts an active transaction. ज्यामुळे काय होतं, ऍक्टिव्ह ट्रान्झॅक्शन तिथं स्टॉप करावं लागतं, तर ती जी कंडिशन असते त्याला म्हणायचं फेल्युअर. तर फेल्युअर मध्ये इच ट्रान्झॅक्शन हॅज ऍसिड प्रॉपर्टीज. आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं, ऍसिड प्रॉपर्टीज होते, ॲटॉमिसिटी, कन्सिस्टन्सी, आयसोलेशन अँड ड्युरेबिलिटी. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या ह्या प्रॉपर्टी असतात. इफ वी फेल टू मेंटेन ऍसिड प्रॉपर्टी, म्हणजे ऍसिड प्रॉपर्टी जर आपण मेंटेन नाही केलो सिस्टीमची, त्या ट्रान्झॅक्शनची, तर त्याला समजायचं की डेटाबेस आपला काय झालेला आहे, फेल झालेला आहे. तर वेगवेगळे फेल्युअरचे सुद्धा टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप आहे सिस्टीम क्रॅश. सिस्टीम क्रॅश, सेकंड आहे ट्रान्झॅक्शन फेल्युअर, थर्ड आहे नेटवर्क फेल्युअर, फोर्थ आहे डिस्क फेल्युअर आणि फिफ्थ आहे मीडिया फेल्युअर. म्हणजेच काय, तर सिस्टीम क्रॅश म्हणजेच काय, सिस्टीम क्रॅश ऑकर्स व्हेन देयर इज अ हार्डवेअर और सॉफ्टवेअर फेल्युअर और एक्सटर्नल फॅक्टर्स लाईक अ पॉवर फेल्युअर. म्हणजे सिस्टीम रिलेटेड काय जर एरर आली, म्हणजे आता मी डेटाबेस क्रिएट केलोय आणि अचानक लाईटच गेली, तर आपण त्याला काय करू शकत नाही, म्हणजे ती सिस्टीम काय झाली, क्रॅश झाली.
The data in the secondary memory is not affected when system crashes because the database has lots of integrity. Checkpoint prevents the lots of data from secondary memory. म्हणजे सिस्टीम क्रॅश म्हणजेच काय, अचानक सडनली काहीतरी प्रॉब्लेम्स आले असते सिस्टीमला, म्हणजे अचानक मशीन शटडाऊन झाला किंवा अचानक सिस्टीम ऑफ झाली किंवा लाईट गेली किंवा एखादा पॉवर मॉनिटरच खराब झाला, तर हे जे प्रॉब्लेम्स असतात म्हणजे सिस्टीम क्रॅशचे असू शकतात, म्हणजे फेल होऊ शकते तेव्हा सुद्धा. त्यानंतर आहे ट्रान्झॅक्शन फेल्युअर. द ट्रान्झॅक्शन फेल्युअर इज अफेक्टेड ओनली ऑन फ्यू टेबल्स और प्रोसेसेस बिकॉज लॉजिकल एरर इन द कोड. म्हणजे लॉजिकली एरर, काहीतरी एरर असेल तर ट्रान्झॅक्शन फेल होऊ शकतं. दिस फेल्युअर ऑकर्स व्हेन देअर आर सिस्टीम एरर्स लाईक डेडलॉक और अनअवेलेबिलिटी ऑफ अ सिस्टीम रिसोर्सेस टू एक्झिक्यूट दी ट्रान्झॅक्शन. Next आहे network failure. Network failure occurs when the client server configuration or distributed database system are connected by communication network. म्हणजे जर कनेक्शन प्रॉब्लेम काय असेल, नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर नेटवर्क फेल्युअर हे फेल्युअर हे ऑकर होऊ शकतो. त्यानंतर डिस्क फेल्युअर. डिस्क फेल्युअर म्हणजेच काय, ऑकर्स वेन देअर आर इश्यूज विथ हार्ड डिस्क. म्हणजे हार्ड डिस्कची कॅपॅसिटी काहीतरी कमी असेल किंवा जास्त स्टोरेज फुल झाला असेल त्यामुळं, किंवा त्यावरचे जे सेक्टर्स वगैरे असतात, ट्रॅक असतात, ते जर खराब झाले असतील त्यामुळे डिस्क सुद्धा क्रॅश होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट आहे फेल्युअरचा टाइप लास्ट, मीडिया फेल्युअर. मीडिया फेल्युअर इज द मोस्ट डेंजरस फेल्युअर बिकॉज इट टेक्स मोर टाइम टू रिकवर दॅन द अदर काइंड ऑफ फेल्युअर. म्हणजे बाकीचे जे फेल्युअर्स आहेत ते लगेच रिकवर करता येतात, पण मीडिया फेल्युअर लगेच रिकवर होत नाही. अ डिस्क कंट्रोलर और डिस्क हेड क्रॅश इज अ टिपिकल एक्झाम्पल ऑफ मीडिया फेल्युअर. म्हणजे मीडिया म्हणजेच काय, डिव्हाइसेस आपण जे यूज करतो, हार्ड डिस्क वगैरे. आता सपोज माझा मेमरी कार्ड मी जे स्टोअर केलंय ते मेमरी कार्ड जर फुटलं किंवा खराब झालं तर त्याच्यावरचा आपण डेटाबेस रिकवर करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट मीडिया फेल्युअर कधी ऑकर होऊ शकतो, न्यूट्रल डिझास्टर्स लाईक फ्लड, अर्थक्वेक्स, पॉवर फेल्युअर. म्हणजे अचानक पूर आला, पुरामध्ये जर मशीन खराब झालं आणि ती पाण्यात जर असेल तर त्याची डिस्कवरून आपण डेटा रिकवर करू शकत नाही. किंवा भूकंप झाला, भूकंपामध्ये ते सगळं मशीन खराब झालं तर तिथून सुद्धा आपण डेटा रिकवर करू शकत नाही. असे वेगवेगळे फेल्युअरचे टाइप्स आहेत. म्हणजे डेटा कधी लॉस होऊ शकतो किंवा फेल कधी होऊ शकतो त्याचे वेगवेगळे हे टाइप्स आहेत. बाळांनो क्वेश्चन विचारतात व्हॉट इज अ फेल्युअर किंवा एक्सप्लेन दी टाइप्स ऑफ दी फेल्युअर, तेव्हा हे 5 टाइप्स लिस्ट करा आणि एक्सप्लेन करू शकता. नेक्स्ट पॉइंट आहे कॉजेस ऑफ डेटाबेस फेल्युअर. तर अनदर कॉजेस आहेत हे, म्हणजे फेल्युअरचे काय कारण असू शकतात. तर फर्स्ट पॉइंट आहे सेम जे टाइप्स आपण बघितले ते सेम कॉजेस आहेत, पण हे अनदर कॉजेस आहेत. अ डेटाबेस इन्क्लूड्स दी ह्यूज अमाउंट ऑफ डेटा अँड ट्रान्झॅक्शन. डेटाबेसमध्ये एकदम जास्त डेटा झाला, लोड झाला असेल आणि ट्रान्झॅक्शन, तेव्हा आता बघा मोबाईलवरती सुद्धा जास्त डेटा झाला तर आपल्याला लोड पडतो ना, मोबाईल हँग होत राहतो. असे सुद्धा डेटाबेसमध्ये प्रॉब्लेम्स ऑकर होऊ शकतात. इफ द सिस्टीम क्रॅशेस ऑल फेल्युअर ऑकर्स देन इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रिकवर द डेटाबेस. सिस्टीम क्रॅश झाली तर तिथून डेटा सुद्धा रिकवर करणं खूप अवघड आहे. त्यानंतर फाईल करप्शन, ती फाईलच डिलीट झाली असेल, आपण परमनंटली डिलीट केली असेल तर ती फाईल सुद्धा आपण रिकवर करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे फाईल सिस्टीम डॅमेज, पूर्ण फाईल सिस्टीमच डॅमेज झालं असेल. त्यानंतर डेटाबेस हार्डवेअर फेल्युअर. असे जे कॉजेस आहेत हे कॉजेस जर ऑकर झाले तर सिस्टीम सुद्धा डेटाबेस फेल होऊ शकतो. आता आपण बघितलं की बॅकअप कसा घ्यायचा, बॅकअप कसा आपण, म्हणजे बॅकअप घेण्याची काय गरज आहे हे पण पॉइंट्स डिस्कस केले. बॅकअप का घेतो, कारण फेल होतात, डेटाबेस फेल होऊ शकतात म्हणून आपण बॅकअप घेतात. मग बॅकअप घेतल्यानंतर आपण तो बॅकअप कसा रिकवर करायचा, त्यालाच म्हणायचं डेटाबेस रिकव्हरी. रिकव्हर म्हणजेच काय, रिस्टोर करायचा. आता बॅकअप घेतलाय तर परत आपल्याला त्या मशीनवरती रिस्टोर करायचं असेल तर त्याला काय म्हणायचं, डेटाबेस रिकव्हरी. रिकव्हरी इज द प्रोसेस ऑफ रिस्टोरिंग अ डेटाबेस टू करेक्ट स्टेट इन द इव्हेंट ऑफ फेल्युअर. म्हणजे जिथं फेल गेलाय तिथं परत आपल्याला रिस्टोर करायचं आहे. इट इन्शुअर्स दॅट द डेटाबेस इज रिलायबल अँड रिमेन्स इन कन्सिस्टंट स्टेट इन केस ऑफ फेल्युअर. इट इज द मेथड ऑफ रिस्टोरिंग द डेटाबेस टू इट्स करेक्ट स्टेट इन द इव्हेंट ऑफ फेल्युअर ॲट द टाइम ऑफ द ट्रान्झॅक्शन और ऑफन द एंड ऑफ द प्रोसेस. म्हणजे तुम्ही जेव्हा एंड एखाद्या प्रोसेसचा तेव्हा तुम्ही रिस्टोर करू शकता. नीड ऑफ द रिकवर, काय गरज आहे, कारण आपल्याला समजा एखादा डिस्कवरचा डेटा आपण काय केलाय, बॅकअप ठेवलाय आणि मोबाईल आपला लॅपटॉप खराब झाला असेल तर त्याच्यावर तुम्ही रिस्टोर करणं असेल तर त्या डिस्क थ्रू तुम्ही काय करू शकता, रिस्टोर करू शकता. तर आपल्याला हे पॉइंट्स आपण बघायचे आहेत. नीड ऑफ द रिकव्हरी ऑफ डेटा. फर्स्ट आहे द स्टोरेज ऑफ द डेटा युजली इन्क्लूड्स 4 टाइप्स ऑफ द मीडिया. मीडिया वेगवेगळे टाइप्स आहेत. मेन मेमरी आहे, मॅग्नेटिक डिस्क आहे, मॅग्नेटिक टेप आहे, ऑप्टिकल डिस्क आहेत. मेनी डिफरंट फॉर्म्स ऑफ द फेल्युअर कॅन अफेक्ट द डेटाबेस प्रोसेसिंग और ट्रान्झॅक्शन and each of them has to deal with a differently
सम डेटा फेल्युअर्स कॅन अफेक्ट द मेन मेमरीवरती जर इफेक्ट झाला, वाईल अदर इन्व्हॉल्व्स नॉन व्होलाटाईल और सेकंडरी स्टोरेज ऑल्सो अमंग द सोर्सेस ऑफ द फेल्युअर आर. म्हणजे मेन मेमरी, प्रायमरी मेमरी आपल्याकडे दोन टाईपची मेमरीज असतात, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी म्हणजे तुमची रॅम आणि रॉम, सेकंडरी म्हणजे जे हार्ड डिस्क, CD DVD जे यूज करता ते. त्याच्यावरती समजा तुम्हाला डेटा पाहिजे असेल तर तुम्ही तिथं रिकवर करू शकता. ड्यू टू हार्डवेअर और सॉफ्टवेअर फेल्युअर्स द सिस्टम crashes which ultimately resulting in loss of main memory. Second I need, third I need failure of media such as head crashes or unreadable media that result in the loss of portion of secondary storage. आणि next आहे there can be application software errors such as logical error that are accessing the database. तर तुम्हाला काय गरज आहे, म्हणजे डेटा रिकवर करण्याची काय गरज आहे, तुम्हाला परत तो रिस्टोर करायचा असेल तर तुम्ही तो रिकवर करू शकता थ्रू अनदर प्रायमरी डिस्क, प्रायमरी मेमरी असू दे किंवा सेकंडरी मेमरी असू दे, तर तुम्ही ती परत रिकवर करू शकता. आता ते रिकवर करण्याचे सुद्धा दोन टाइप्स आहेत, बॅकवर्ड रिकव्हरी आणि फॉरवर्ड रिकव्हरी. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, तो डेटा जो स्टोअर केलेला आहे रिस्टोर करायचा आहे, तो परत आपल्याला रिस्टोर करायचा असेल तर दोन वेने आपण करू शकतो. तर बॅकवर्ड रिकवर करू शकतो आणि फॉरवर्ड. बॅकवर्ड रिकवर म्हणजेच काय, त्याला आपण म्हणू शकतो रोल बॅक पण म्हणू शकतो, आणि फॉरवर्ड रिकवर आपण आहे त्याला सुद्धा म्हणू शकतो रोल फॉरवर्ड. तर बाळांनो इथं सुद्धा क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज अ रिकव्हरी, एक्सप्लेन दी टाइप्स ऑफ रिकव्हरी. तर तुम्ही हे दोन टाइप्स एक्सप्लेन करू शकता, रोल बॅक अँड रोल फॉरवर्ड, किंवा बॅकवर्ड रिकव्हरी पण असं म्हणू शकता किंवा फॉरवर्ड रिकव्हरी पण असं म्हणू शकता. तर आता बघा रोल बॅक म्हणजेच काय, रोल बॅक रिकव्हरी टेक्निक. रोलबॅक विचारल्यानंतर लक्षात राहू दे, रोलबॅक म्हणजेच बॅकवर्ड रिकव्हरी. इन अ बॅकवर्ड रिकव्हरी द डेटाबेस इज रिस्टोर्ड इन टू प्रिव्हियस स्टेट अँड अनवॉन्टेड चेंजेस आर इलिमिनेटेड. म्हणजे नको असलेले चेंजेस काय होतात, इलिमिनेट केले जातात. इट मीन्स ऑल द चेंजेस मेड बाय द व्हेरियस ट्रान्झॅक्शन्स आर अनडन. म्हणजेच काय, जर बॅकवर्ड रिकव्हरी म्हणजेच रोल बॅक म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे, जो डेटाबेस स्टोअर केलेला आहे, रिस्टोअर केलेला आहे, बॅकअप घेतलेला आहे, तो परत तुम्ही काय करणार, रिस्टोअर करणार. तेव्हा तो प्रिव्हियस जो स्टेट आहे त्याच्यामध्ये तो त्याच कंडिशन मध्ये स्टोअर केला जातो. नको असलेले चेंजेस वगैरे ते इलिमिनेट केले जातात. म्हणजे तुम्ही जे चेंजेस केलेले आहात ट्रान्झॅक्शनच्या वेळी ते अनडन होतात. म्हणजे ते काय होतात, ट्रान्झॅक्शन जे सक्सेसफुली झालेले आहे तिथून तुमचे डन होत नाहीत, म्हणजे तिथं चेंजेस झालेले सेव्ह होत नाहीत. आणि फॉरवर्ड रिकव्हरी म्हणजेच काय, इट इज ऑल्सो कॉल्ड दी रोल फॉरवर्ड. Changes of some failed transactions are applied to database in order to roll it forward. Thus database becomes updated with all changes confirmed. म्हणजे काय, सेम तुम्ही रिस्टोर करू शकता सेम जो डेटा आहे तो, फक्त त्याच्यामध्ये जे चेंजेस झालेले आहेत ते तुम्ही म्हणजे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतरचे जे चेंजेस आहेत ते सुद्धा तुम्ही ते अपडेट होतात, ऑटोमॅटिकली अपडेट होतात. त्यामुळं म्हणजे बघा की आता तुम्ही मोबाईल वरती बघा, एखाद्या मोबाईल वरती तुम्ही अचानक मोबाईलचं सिम कार्ड वगैरे काढला आणि दुसऱ्या सिम कार्ड वरती काढला, तर तुम्हाला जे प्रिव्हियसचे मेसेज असतात ते तसेच राहतात. आणि तुम्ही दुसऱ्या मोबाईल वरती आले ना तर त्याच्यावर जे नवीन नवीन आले असतात ते मोबाईल वरती सेव्ह होतात. म्हणजे परत समजा त्यातलं ह्या मोबाईल वरती काढला तर ते मेसेजेस आहेत ते ऑटोमॅटिकली त्या मशीन वरती राहतात, त्याच्यासोबत ते इकडचे मेसेज ह्या मशीन मोबाईल वरती येत नाहीत. म्हणजे त्याला म्हणायचं बॅकवर्ड रिकव्हरी. आणि फॉरवर्ड म्हणजे काय, जर आता नवीन मोबाईलला सिस्टीम आली असेल की ऑटोमॅटिकली त्याच्यावरचा जो डेटा आहे तो ह्या कार्ड घातल्यानंतर ऑटोमॅटिकली ह्या मोबाईल वरती आला पाहिजे, तर त्याला म्हणायचं फॉरवर्ड रिकव्हरी. बॅकवर्ड रिकव्हरी म्हणजेच काय, बॅकअप रिस्टोर होतो पण चेंजेस मात्र त्याचे होत नाहीत. म्हणजे नको असलेला डेटा डिलीट होतो पण जे काही ट्रान्झॅक्शन झाल्यानंतरचे जे चेंजेस आहेत ते चेंजेस मात्र होत नाहीत. आणि फॉरवर्ड मध्ये बॅकअप रिस्टोर होतो आणि चेंजेस झालेले असतात त्याच्यानुसारच तो बॅकअप रिस्टोर केला जातो, याला म्हणायचं फॉरवर्ड रिकव्हरी. तर बाळांनो ह्याच्यावरती क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज द रिकव्हरी, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ रिकव्हरी. बाळांनो तुम्ही हे एक्सप्लेन करू शकता. तर आजच्या या लेक्चर मध्ये बाळांनो आपण व्हॉट इज द बॅकअप, बॅकअपचे टाइप्स काय आहेत, इम्पॉर्टन्स ऑफ बॅकअप्स, त्यानंतर फेल्युअर म्हणजे काय, फेल्युअरचे टाइप्स आहेत, फेल्युअरचे कॉजेस बघितले, त्यानंतर रिकव्हरी म्हणजे काय आणि रिकव्हरीचे टाइप्स आपण इतके बघितलेले आहेत. तर आजच्या या लेक्चर नंतर आपला युनिट नंबर 5 जो डेटाबेस सिक्युरिटी अँड ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग जो आपला युनिट नंबर 5 आहे
डेटाबेस सिक्युरिटी अँड ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग इथं आपला युनिट नंबर 5 कंप्लीट झालेला आहे. तर बाळांनो इथं युनिट नंबर 5 पण कंप्लीट झाला आहे आणि आपल्या DMSचा जे 5 आहे ते सुद्धा कंप्लीट झालेले आहेत आणि इथं आपला DMSचा सिलेबस सुद्धा पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि इथं संपलेला आहे. तर याच्यावरती जे दिलेलं आहे असाइनमेंट वगैरे ते तुम्ही सॉल्व्ह करा आणि सबमिट करू शकता. आणि जर काय तुम्हाला काही क्वेरी आली असेल तर तुम्ही बाळांनो मला कॉल करून विचारू शकता. अदरवाईज तुम्ही ही व्हिडिओ 1 ते 2 वेळा तुम्ही प्लीज बघून घ्या आणि म्हणजे तुमच्या शंका दूर होतील. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती दिलेले असाइनमेंट्स कंप्लीट करा. आणि बाळांनो ह्याच्यानंतरचे जे काही आपले प्रॅक्टिकल्स आहेत ते आपण आता पुढे जेव्हा आपण 1 बाय 1 प्रॅक्टिकल सुद्धा कंप्लीट करणार आहे. तर बाळांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपला DMSचा सिलेबस कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.